पहिला जन्म माणसाचा ह्या पृथ्वीतलावर निर्माण झाला असं समजू. काय पाहिलं असेल त्याने? इथं सर्व प्राणी पाहतोय, पण कुठच्याच प्राण्याने कोणालाच नावं ठेवलेली नाही. ना पुस्तक निर्माण केलं, ना लेक्चर देत आहे. फक्त माणूसच एकमेव ह्या जगातला असा प्राणी की ज्याने सर्व झाडांना बघून त्याला नाव दिलं. एक सुंदर आकाशामध्ये एक आगीचा गोळा, त्याला नाव दिलं सूर्य. सर्व प्राणीमात्रांना नावं दिली. लक्षात आलं काय? भले भले मोठी पुस्तकं निर्माण केली, शाळा निर्माण केले, कॉलेजेस निर्माण केले, खूप एका शरीराचे एवढे भाग केले, डोळे, नाक, कान, हात, पाय वगैरे सर्व, हृदय, किडनी वगैरे, अणु, रेणू, परमाणू, एवढा अभ्यास त्यांनी केला. मला सांगा, ह्या सर्व अभ्यास करताना तो तर ज्ञानी झाला, त्यांनी प्रगती पण खूप केली. पण कधी हा विचार केला का आपण की ज्या सूर्याला आपण सूर्य म्हणतो, त्या सूर्याला तरी माहिती आहे का मी सूर्य आहे ते? त्या पृथ्वीला आपण पृथ्वी माता म्हणतो, त्या पृथ्वी मातेला तरी माहिती आहे का आपण पृथ्वी माता आहे? त्या कुत्र्याला तरी माहिती आहे काय हा माणूस मला कुत्रा म्हणतो ते? किंवा त्या गाढवाला कुठे माहिती आहे की ही माणसं मला गाढव म्हणतात ते? मग हे सर्वजण तुम्हाला कोणत्या अंगाने नावं ठेवत असतील? ते थोडी बोलणार हा मानव आहे. ते वेगळ्याच भाषेमध्ये तुम्हाला नावं ठेवत असतील. पण एकच सांगतो, कोणच कोणाला नावं ठेवत नाही. फक्त माणसाला ना सवय झालेली आहे नावं ठेवण्यात. आणि त्या नावांच्या, त्या शब्दांच्या, त्या विचारांच्या जाळ्यामध्ये इतका माणूस अडकून गेला आहे की ते जे विचार होते चांगल्यासाठी निर्माण केले होते, पण आज तेच विचार त्याचे डोकेदुखी ठरत आहेत. आणि आज सर्व माणसे विचारात गुरफटलेली आहेत, गोंधळलेली आहेत आणि रोज मर्क जीवन जगत आहेत. ते बघून मला खूप वाईट वाटतं. जर त्या माणसाचे सर्व विचार आणि शब्दज्ञान जर बाजूला काढलं ना, खूप तो आनंदाने जगेल. पण त्याला निसर्गासारखं जगायचंच नाही ना. असो, हे मानवा, खरंच तू आनंदी आहे, जग. हे संपूर्ण विश्व चांगलं आहे. एवढंच बोलून मी सांगायचं इच्छा की धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.